नमस्कार शेतकरी मित्रांनो. ही जी व्हरायटी आपण पाहत आहात ही आम्रपाली आहे आणि जबरदस्त सेटिंग मित्रांनो आम्रपालीला यावर्षी झालेलं आहे. यावर्षी म्हणजे आम्रपाली दरवर्षी येणारी व्हरायटी आहे आणि दरवर्षी सेटिंग अशाच पद्धतीने असते. आणि माझ्याकडे जवळपास म्हणजे 94 पासून ही व्हरायटी आहे. आणि आता हा जो बाग आपण पाहत आहात हा बागसुद्धा यालासुद्धा जवळपास 24 वर्षाच्या वरती कालावधी झालेला आहे. हा 2000 साली लावलेला बाग आहे. माझं इथं जामनेरलाच रिटेल विक्रीचं सुद्धा दुकान असतं आणि त्याच्यामध्ये 5 किलोची पेटी 1000 रुपयाला सहज विकली जाते आम्रपालीची. आणि शेतकरी मित्रांनो, ज्यावेळेस बाजारामध्ये आंब्याची आवक जास्त प्रमाणात वाढते त्यावेळेसही आम्रपालीला 100 रुपयापेक्षा कमी काही दर नसतो. आजपर्यंत तर आम्रपालीपासून मी म्हणजे बऱ्यापैकी उत्पन्न घेतलेलं आहे. त्याच्यानंतर शेतकरी मित्रांनो, माझ्याकडे ही दुसरी व्हरायटी आहे मल्लिका. मल्लिकासुद्धा खूपच जोरदार आंबा आहे. आता ही जी साईज दिसते मित्रांनो, ही जवळपास 450 ते 500 ग्रॅमची साईज मल्लिकाची आजच्या तारखेमध्ये, म्हणजे आज 26 मार्चला ही 450 ते 500 ग्रॅमची साईज झालेली आहे. आणि याला अजून हार्वेस्टिंगला साधारण एक 20 ते 25 दिवसाचा कालावधी आहे. त्याच्यामुळे तोपर्यंत याची साईज निश्चितच 700 ते 800 ग्रॅमपर्यंत जाते आणि खूप चांगली व्हरायटी ही पण आहे. तसेच मित्रांनो, माझ्याकडे ही जी आपण पाहतो आता ही लंगडा जातीचा वृक्ष आहे आणि लंगड्याची सुद्धा माझ्याकडे काही झाडं आहेत. आजच्या तारखेमध्ये याचंसुद्धा फळ जे साधारण 250-200 ग्रॅमपर्यंतचं लंगड्याचं फळ झालेलं आहे. आणि लवकर आपल्याकडे उत्तर प्रदेशच्या तुलनेत लंगडा व्हरायटी जी ती लवकर येते, त्याच्यामुळे लंगड्यालासुद्धा आपल्याकडे चांगला रेट मिळून जातो. आता ही सगळी जी आहेत मित्रांनो, ही आम्रपालीची झाडं आहेत. त्याच्यानंतर हा लंगडा आहे. ही जी दिसत आहेत पुन्हा ही आम्रपाली आहे. व्हिडिओ थोडा लांबून होतो आहे. बागीचा ओव्हरऑल लुक जो आहे तो अशा पद्धतीने थोडा लांबून शूट केलेला आहे. आणि मित्रांनो, आम्रपालीसोबतच माझ्याकडे केशरची सुद्धा झाडं आहेत. केशरचा माझा स्वतंत्र बाग आहे. आता हे आम्रपालीच्याच बागेमध्ये जे मिक्समध्ये आलेला केशर आहे ते मी तुम्हाला दाखवतो आहे. ही केशरची आता साईज जी आहे ही अशा पद्धतीने बनलेली आहे. साधारण 200 ग्रॅमपर्यंतची साईज जी आहे ती केशरची झालेली आहे. आणि साधारण एक 8 ते 10 दिवसामध्ये हार्वेस्टिंग स्टेजला केशर येऊ शकतो अशी स्थिती आजची दिसते आहे. आपण पाहू शकतायत मित्रांनो, आता हे केशरचं फळ आहे. अशा पद्धतीने केशर आता तयार व्हायला सुरुवात झालेली आहे. केशरची सुद्धा माझ्याकडे 500 झाडांची जी जुनी बाग आहे 24 वर्षापूर्वीची ती आहे आणि नंतर अल्ट्रा हाय डेन्सिटीमध्ये सुद्धा लावलेली आहे. आता ही जी बाग आपण पाहतात मित्रांनो, ही 24 वर्षापूर्वीची बाग आहे. ही याच्यामध्ये आम्रपालीचे पण आहेत, मल्लिकाचे पण आहेत, केशरची पण आहे. त्यानंतर लंगडा, हूर आणि अशा आणखी वेगवेगळ्या व्हरायटी आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो, या जुन्या बागेला आजपर्यंतही मी कोल्टारचा वापर केलेला नाही आणि कोल्टार वापरायची याला कधी आवश्यकताही मला वाटली नाही. आम्रपाली तर दरवर्षी येतोच येतो. यामध्ये केशर एखाद्या वर्षी कमी जास्त प्रमाणात येतो, परंतु येतो तोही. केशरचं कमी अधिक येण्याचं प्रमाण असल्याकारणाने केशरच्या बाबतीत कल्टार वापरायचा विचार कधी कधी डोक्यात येतो, परंतु अजूनपर्यंत तरी वापरायची काही गरज भासली नाही किंवा टाळाटाळ केली असंही म्हणावं लागेल. ही आम्रपालीची वृक्ष आहेत मित्रांनो आणि खूप म्हणजे 24 वर्ष वय असल्याकारणाने
उंची पण खूप वाढून गेलेली आहे. जवळपास 35 वर्ष, आपलं 35 फुटापर्यंत याची उंची गेलेली आहे, आपण पाहतो मित्रांनो. आणि तरीसुद्धा वरती खूपच जोरदार फलधारणा त्याला झालेली आहे. आणि आम्रपाली दरवर्षीचाच येतो मित्रांनो. तर मित्रांनो, आंब्याची बाग कशी वाटली ते नक्की कळवा. काही चुकत असेल तर ते सुद्धा कळवा, म्हणजे त्याच्यात सुधारणा करता येईल. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.